निवास मंडप म्हणजे देवाचे निवासस्थान. येथे देव आपल्या लोकांमध्ये वास करीत होता आणि त्यातील प्रत्येक वस्तू देवाजवळ येण्याचा मार्ग दाखवते. मिसरच्या गुलामगिरीतून इस्रायलाची सुटका केल्यानंतर देवाने त्यांना हा निवास मंडप बांधण्याची आज्ञा दिली. निवास मंडप पूर्ण झाल्यावर परमेश्वर मेघस्तंभात उतरून त्यावर प्रकट झाला. पडद्यांनी निवास मंडप इस्रायलाच्या छावणीपासून वेगळा केला होता. या अंगणात निवास मंडपातील सर्वात मोठी वस्तू होमार्पणाची वेदी होती. ही वेदी पितलेने मडवलेल्या लाकडाची बनवली होती. तिचा आकार चौकोनी होता, 7.5 फूट लांब आणि 7.5 फूट रुंद. तिची उंची सुमारे 4.5 फूट होती. वेदी आतून पोकळ होती, ज्यामध्ये याजक निखारे ठेवत असत. वेदीच्या वर पितलेची जाली होती, ज्यावर याजक अर्पणासाठी पशु ठेवत असत. वेदीच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक शिंग होते. कडेखालील 4 पितली कड्यांत दांडे घालून इस्रायल लोक ही वेदी वाहून नेत असत. वेदी आणि दर्शन मंडप यांच्यामध्ये पितल्याचे गंगाल होते. याजकांनी अर्पण करण्यापूर्वी किंवा दर्शन मंडपात प्रवेश करण्यापूर्वी त्यात आपले हात व पाय धुणे आवश्यक होते. आतील मंडपात निवास मंडपातील सर्वांत परिचित वस्तूंमधील एक दीपवृक्ष होता. त्याला दोन्ही बाजूंना प्रत्येकी 3 फांद्या होत्या. अशा प्रकारे एकूण 7 दिवे होते. हा दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा बनविलेला असून त्याचे वजन सुमारे 34 किलो होते. प्रत्येक दिवा एक छोटी वाटी होता, ज्यामध्ये याजक तेल भरत असत. मध्य दांड्यावर आणि फांद्यांवर बदामाच्या फुलांसारखी नक्षी कोरलेली होती. दीपवृक्षाचा अतिशय महत्वाचा उपयोग होता. तो मंडपातील प्रकाशाचा एकमेव स्रोत होता. हा अखंड प्रकाश होता, जो कधीही विझू नये अशी परमेश्वराची आज्ञा होती. मंडपात सोन्याने मडविलेले लाकडी मेज देखील होते. त्यावर नेहमी समक्षतेची भाकरी ठेवली जात असे. ही भाकरी देवाला आपल्या लोकांमध्ये राहण्याची इच्छा आहे याचे प्रतीक होती. धूपवेदीवर धूप सतत जलत राहावा अशी आज्ञा होती. याजकांनी प्रत्येक संध्याकाळी आणि प्रत्येक सकाळी त्यात धूप टाकायचा होता. पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांच्यामध्ये एक पडदा होता. दीपवृक्ष, धूपवेदी आणि समक्षतेची भाकरीचा मेज हे सर्व पवित्र स्थानात होते, परंतु त्या पडद्याच्या बाहेर होते. दर्शन मंडपावरील इतर पडद्यांप्रमाणेच हा पडदाही निळा, जांभळा आणि किरमिजी रंगाचा होता व त्यावर करुबांची आकृती विणलेली होती. पडद्याच्या पलीकडे निवास मंडपाच्या सर्वांत आतील भागात कराराचा कोश होता. हा कोश सोन्याने मडवलेल्या लाकडाचा बनविलेला होता. तो जवळजवळ 4 फूट लांब होता, तर त्याची रुंदी व उंची सुमारे 2 फूट 3 इंच होती. वेदीप्रमाणेच त्यालाही कड्या आणि दांडे होते, ज्याद्वारे इस्रायल लोक तो वाहून नेत असत. या कोशामध्ये देवाने लिहिलेल्या 10 आज्ञांच्या 2 दगडी पाट्या ठेवलेल्या होत्या. नंतर त्यात माननाचा एक नमुना आणि अहरोनाची फुललेली काठी देखील ठेवण्यात आली, ज्यामुळे अहरोनाचे नेतृत्व देवाने मान्य केले आहे हे सिद्ध झाले. दयासन हे कोशाचे झाकण होते आणि प्रायश्चित्ताच्या दिवशी त्याला विशेष महत्त्व होते. त्याच्या दोन्ही टोकांवर एकमेकांकडे तोंड करून पंख पसरलेले 2 क्रूब उभे होते. हे झाकण शुद्ध सोन्याचे बनविलेले होते. महायाजक अर्पणाच्या रक्ताचे शिंपण या दयासनावर करीत असे. यामुळे राष्ट्राची पापे आणखी 1 वर्षासाठी झाकली गेली आहेत याचे प्रतीक व्यक्त होत असे. जरी फक्त महायाजकाला ते पाहण्याची परवानगी होती, तरी दयासन हे देव आपल्या लोकांना क्षमा करतो याचे मुख्य प्रतीक होते. वेदीवर दररोज अर्पण केले जाणारे यज्ञ पापाची किंमत दर्शवित होते, परंतु प्रायश्चित्ताच्या दिवशी दयासनावर केलेल्या रक्तशिंपणाद्वारे पापाचा कलंक दूर केला जात असे. याजकांना वारंवार यज्ञ अर्पण करावे लागत होते, परंतु एका मनुष्याने असा यज्ञ अर्पण केला ज्याने पापासाठी एकदाच आणि कायमचे प्रायश्चित्त केले. जेव्हा येशू ख्रिस्त मरण पावला, तेव्हा त्याने स्वतःचे रक्त देवासमोर अर्पण करून जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सार्वकालिक प्रायश्चित्त प्राप्त करून दिले. येशू आपल्याला शुद्ध करतो, पवित्र करतो आणि देवाजवळ योग्य रीतीने येण्यास समर्थ करतो. त्याने तो पडदा फाडला ज्यामुळे इस्रायल लोक आणि परमेश्वर यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते. पूर्वी देव निवास मंडपाच्या तंबूमध्ये वास करीत होता, परंतु आता तो आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या लोकांमध्ये वास करतो.